तर मित्रांनो, समृद्धी महामार्गानंतर आणि मिसिंग लिंक नंतर आता ज्याची आतुरता होती सर्वांना, तोच म्हणजे आपला शक्तिपीठ महामार्ग. याला आता आपल्या महाराष्ट्र सरकारने फिर मंजुरी दिली आहे आणि याचे काम लवकरच आता चालू होईल. कारण की कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या प्रकल्पात थोडे बदल करण्यात आले आहेत. तसेच आता यामध्ये देखील काही नवीन गावे आणि जिल्ह्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे. परंतु हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे ना, तो 3 जी शक्तिपीठ आहेत आपले त्यांना जोडणार आहेत आणि तो नागपूर ते गोवा असा हा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी विरोध का केला कोल्हापूरमध्ये? तर कोल्हापूर हे आपले क्षेत्र आहे. हा जो जिल्हा आहे कोल्हापूर, हा ऊस पट्टा आणि बागायतदार पट्टा आहे आणि त्यामुळेच येथील शेतकऱ्यांनी याला विरोध केला. कारण की जे बागायतीखालील क्षेत्र आहे ना मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ते या प्रकल्पामुळे थोड्या अडचणीत येणार होते. म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार होता आणि त्यामुळेच त्यांच्या विरोधामुळे सरकारला थोडा नमता हा विषय घ्यावा लागला आणि त्यामुळेच त्यांनी पुन्हा याच्यात थोडे फेरबदल करून या शक्तिपीठ महामार्गाची पुनर्रचना केली आणि तो नव्याने आता त्याला मंजुरी देण्यात आली आहे. कारण की कोल्हापूर जिल्ह्यात जर आपण पाहिले तर बहुतेक हे क्षेत्र बागायतीखाली असून इथे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस, त्यानंतर गहू, तांदूळ ही प्रमुख पिके घेतली जातात. तसेच हा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर नंतर बांद्यामध्ये निघणार होता सरळ खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि हा देखील जो सह्याद्री पर्वताचा हा भाग आहे ना, तो खूप असा हा स चांगला पट्टा आहे. म्हणजे ते आपले जास्तीत जास्त जे दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि विविध वनस्पती वगैरे असा हा सह्याद्रीचा पट्टा आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील क्षेत्र असल्यामुळे त्यांना थोडा प्रकल्पात बदल करावा लागला. तर शक्तिपीठ महामार्गाची वैशिष्ट्ये काय आहेत, की हा जो प्रकल्प आहे हा 13 जिल्ह्यातून जाणार आहे. तो 40 तालुक्यांना जोडणार आहे आणि 400 गावांचा यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. हा महामार्ग 880 किलोमीटरचा असून आता जर तुम्हाला नागपूर ते गोवा असा प्रवास करायचा असेल तर 18 तास लागतात. परंतु शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हाच प्रवास आपण आता 8 तासामध्ये पूर्ण करू शकतो. अशी याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि याचा खर्च अंदाजे 1,01,000 कोटी रुपये इतका आता नव्याने त्याचे म्हणजे पुनर्रचना करण्यात आली आहे आणि 54 किलोमीटरने हा आता थोडा महामार्ग वाढला आहे. कारण की स्वाभाविक आहे की कोल्हापूरच्या विरोधामुळे त्यांना नवीन इकडे सातारा जिल्ह्यातील थोडा भाग घेण्यात आला आहे. त्यामुळे तो 54 किलोमीटरने हा नवीन पट्टा वाढला आहे. तर यामध्ये कोल्हापूरमध्ये आपल्या काही बदल करण्यात आला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील जे मान खटाव जे तालुके आहेत यांचा समाविष्ट करण्यात आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील आपले ईश्वरपूर, पोलीस तालुका, त्यानंतर कोल्हापूरमधील आपला पन्हाळा तालुका यांचा समावेश करण्यात आहे. तसाच तो महामार्ग पुन्हा बांद्यामध्ये निघणार आहे. तर ही याची काही ठळक वैशिष्ट्ये होती आणि साहजिक आहे की या महामार्गामुळे आपल्या महाराष्ट्रातील दळणवळण एकदम सुरळीत होईल. याचा फायदा आपल्यातील जे उद्योग आहेत, जे शेती क्षेत्र आहेत, त्यांना होणारच आहे आणि या प्रकल्पामुळे वेळ देखील आता कमी लागणार आहे. तुम्ही नागपूरचा प्रवास देखील आता सुखकर करू शकता. परंतु आपण जे पाहिले की समृद्धी महामार्ग झाल्यानंतर त्या हायवेवर एवढे ॲक्सिडेंट वगैरे होतात. याचे कारण काय आहे, की हा जे हायवे बांधण्यात येतात ते एकदम सरळ असतात, की आधीमध्ये तुम्हाला तिथे स्टॉप वगैरे घेता येत नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस जे वाहन चालवतात त्यांना डुलकी लागण्याची शक्यता असते. कधी-कधी टायर वगैरे फुटतात. त्यामुळे असे मोठे अपघात वगैरे घडून येतात. तर याची काळजी घेणे अ, सरकारची आणि जे कोण याचे जे बांधकाम घेणार त्यांची जबाबदारी आहे, की हा मार्ग जितका म्हणजे व्यवस्थित आणि नीट बांधता येईल याची काळजी घ्यावी. तसे यावर मोठे अपघात होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि हे रस्ते सिमेंटचे न बनता जास्तीत जास्त डांबरीकरण करून तो पूर्ण करण्यात यावा आणि या प्रकल्पाला देखील यश मिळेल आणि येत्या 2-3 वर्षात हा प्रकल्प देखील पूर्ण होईल आणि याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना होईल का नाही हे हा प्रकल्प झाल्यानंतरच आपल्याला माहिती पडेल. तर तुमच्या या प्रकल्पाबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचे मत काय आहे, की तुम्हाला काय वाटते? साहजिक आहे जे कोल्हापूरचे शेतकरी होते त्यांनी विरोध केला, तर त्यांच्या मला प्रतिक्रिया ऐकायच्या आहेत कमेंट सेक्शन. त्यांनी का विरोध केला? याचे कारण काय आहे? तुम्हाला हा प्रकल्प फायद्याचा वाटतो की तोट्याचा वाटतो हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सातारा जिल्ह्याचा नवीन समावेश करण्यात आल्यामुळे मान खटाव तालुका हे 2 तालुके वाढले आहेत. तसेच पाठीमागे देखील 1-2 तालुक्यात जिल्ह्यामध्ये देखील थोडा पुनर्बदल करण्यात आला आहे. तसेच
कोल्हापूरमध्ये देखील थोडा पुनर्बदल करण्यात आला आहे. तर पाहूयात की याच्यापुढे याचं काय होतं आणि याची सुरुवात कधीपासून होते ते. तर आपल्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकांसोबत. त्यांना काय वाटते या विषयाबद्दल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर भेटूया पुन्हा. तोपर्यंत पाहत राहा माझे चॅनल. बाय. गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.